नांदेडमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी काय घडलेलं आहे बघा। काल शिक्षक दिन हा सर्वत्र साजरी झाला। महाराष्ट्रात शिक्षक पेक्षेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये उघड झाली आहे। किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे। या घटनेमुळे पालकांच्या मनात धास्ती भरली आहे। जितेंद्र धोंडे असं आरोपीचे नाव आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी येथे मूळ रहिवासी असलेला आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे हा किनवटमधील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे। आरोपी शिक्षकाने मुलीला आमिष दाखवून तब्बल 3 दिवस म्हणजेच 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेले। त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले। या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्यास धमकी दिली। या सगळ्या प्रकाराने मुलगी धास्तावली होती। या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घाबरली होती। मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला। तेव्हा मुलीच्या आईला थोडी शंका आल्यानंतर तिने अधिक विचारपूस करण्यास सुरुवात केली। आईने प्रेमाने समजावल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली। मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे यांच्या विरोधात कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षक दिनाच्या दिवशी अशी घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडालेली आहे। अनेक लोक संतापलेले आहेत। तसेच या शिक्षकाला फाशीच द्या अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।